एखादं काम दिलं तर हे कॉन्ट्रॅक्टर फक्त धनदांडग्यांना सूट देतात आणि सर्वसामान्यांना मात्र न्याय मिळत नाही। पण अतिशय शिस्तप्रिय असे आमदार असणारे देवेंद्रजी कोठे हे आता सर्वसामान्यांना न्याय देणार का, असा सवाल मात्र उपस्थित केला जातोय। शहर मध्याचे आमदार देवेंद्र कोठे हे आपल्या विकास कामाबाबत फारच जागरूक असतात। विशेष करून रस्ते, ड्रेनेज याची कामे ते स्वतः तपासतात। त्यामुळे कंत्राटदार सुद्धा कामांमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीत। पण शहर मध्यमधील कुमठा नाका परिसरातील सम्राट अशोक हाऊसिंग सोसायटीकडून दिवंगत तोरप्पा मसाजी क्षीरसागर ते आर्किटेक्चर कॉलेज पर्यंत असा जो मार्ग आहे त्या रस्त्याचे काम काही दिवसांपासून सुरू आहे। एकतर बऱ्याच वर्षांनी काम सुरू झाले। त्या रस्त्यावर गुमास्ता, डॉक्टर आंबेडकर, यशवंत, करुणा, जय भवानी या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत। पण हा रस्ता करताना रस्त्याला लागून बांधण्यात आलेले कट्टे आणि पायऱ्या व काही अतिक्रमण आहेत। पण त्या कॉन्ट्रॅक्टरने काही मोठ्या धनदांडग्या लोकांचे जाणीवपूर्वक कट्टे आणि पायऱ्या याला हात न लावता सर्वसामान्य लोकांचे कट्टे आणि पायऱ्या तोडले असल्याचे समोर आले आहे। हा दुजाभाव कशासाठी काढायचे तर सरसकट सर्वांचेच काढायचे, जाणीवपूर्वक काही मोठ्या लोकांना यामध्ये सूट कशाला, असा प्रश्न सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे। तसेच या रस्त्यावर फेनेस्ट या कंपनीचा बेकायदेशीर बोर्ड लावला आहे आणि तोही रस्त्याच्या मधोमध लावल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। या बोर्डाचा रस्त्यावर अडथळा होत असून भविष्यात या बोर्डामुळे अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे एकतर तो बोर्ड पूर्णपणे काढून टाकावा, अन्यथा कोणतीही अडचण न येता अशा पद्धतीने बोर्ड लावावा अशी मागणी होत आहे। आपल्या कामाची स्वतः पाहणी करणारे आमदार देवेंद्र कोठे हे या विषयात लक्ष घालतील का, असा प्रश्न या भागातील जाणकार नागरिक उपस्थित करत आहेत।